जरांगे पाटलांचा पुन्हा अमरण उपोषणाचा एल्गार 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत करणार अमरण उपोषण। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं जरांगे पाटलांनी आज बुधवारी अंतरवाली सराटा इथं मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेतली। 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी इथं शेवटचं आणि अंतिम अमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। दरम्यान या आंदोलनात ज्या मराठा बांधवांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी अंतरवाली सराटीत यावं आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी गावातच राहून रॅली काढून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलंय। दरम्यान जरांगे यांनी दिल्लीत देखील मराठा समाजाचं अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे, मात्र दिल्लीत होणाऱ्या अधिवेशनाची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाहीये। दरम्यान या बैठकीत जरांगे यांनी कोणत्या मागण्या केल्यात त्या आपण बघूया। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध आणि बॉम्बे या पाचही संस्थांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी GR सहित पाहिजे। मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत। ओबीसींच्या सर्व सोयी सुविधा मराठा समाजाला लागू करा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात यावेत। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। SEBCचे ESBC आणि SWS मधून निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या। SEBC आरक्षणातून निवड झालेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घ्या। कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्या। अशा मागण्या जरांगे पाटील यांनी शासनासमोर मांडलेल्या आहेत। आता यावर शासनाची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं। का देत नाही ही प्रश्न विचार, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ठेवू। आम्ही विखे पाटलांना लाड बोलून विचार, फडणवीस साहेब हे का देत नाही? टार्गेट केलं नाही 29 नंतर होऊ शकते। 29 ऑगस्टच्या नंतर मी मग कोणाला सोडणार? 28 ऑगस्टच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची। जर केली नाही तर 29 भयंकर मोठं आंदोलन उभं राहणार आहे। राज्यातले मराठी पुन्हा एकवटणार आहेत, पण आता घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही। मला वाटतं सरकार आणि अधिकारी काहीतरी मराठ्यांशी खोटा डाव खेळले। त्यांनी GR काढले काही प्रमाणपत्र वाटप गॅझेटनुसार झाले तर झाले। काही अधिकारी व्हॅलिडिटी देत नाही, प्रमाणपत्र देत नाही। अधिकारी टाकले ते सरकारवर, सरकार त्या अधिकाऱ्यावर। गॅझेट जर आमचं आहे तर त्यानुसार आम्हाला एक खटी लगेच वाटप पाहिजे। निर्णायक शेवटचं आंदोलन म्हणजे काय? लगेच पाहिजे। मराठवाड्यातल्या मराठ्यांना लगेच नंतर लगेच वाटप पाहिजे। 3 वर्ष वेळ देणार, किती देतो सरकार? गॅझेट मध्ये इतकी नोंद आहे ना, तितक्या नोंदीचं प्रमाणपत्र लगेच वाटप कर। 12 दिवशी 13 दिवशी तोवर आंदोलन सुरू आहे। आप तिथून मागे तसं नाही केलं। इथून माग काय मागितला महिनाभर वेळ, ठीक आहे दिला, आता वेळ नाही। गॅझेट मध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्या नोंदीचे प्रमाणपत्र लगेच द्यायचे, तेव्हा आंदोलन सुरू। व्हॅलिडिटी जर दाखल केलं तर लगेच द्यायचं, तेव्हा जेवढे पोरं नोकऱ्याला घ्यायचे राहिले ते लगेच घ्यायचे, तरच सुटते आंदोलन। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र लगेच द्यायचे, तरच सुटते आंदोलन। म्हणजे आता सोक्ष डायरेक्ट लगेच द्यायचे, व्हायचं पण लगेच द्यायचं। मंत्रालय स्थापन लगेच करायचं। ओबीसी सवलती आणि सोयी सुविधा लागू केल्या ना, तुम्ही केल्या ना, त्या लगेच त्याच्या अंमलबजावणी करून पोरांना त्याचे बेनिफिट झाले पाहिजे। कर्तव्य लागू होईल ते जमणार। जेवढे विषय 23-24 या 24 विषयाचा कायमचा तुकडा इथंच बसून करायचा। आंदोलन सुटल्यावर नाही, उपोषण सुटल्यावर नाही, त्याशिवाय सुटत नाही। इतकी टोकाची भूमिका आता आम्ही समाजाने शेवटची घेतली आणि 1 महिन्यात आम्ही पूर्ण मिळवणार। आणि कसं देत नाही त्या